आपल्याला इडली करायची आहे तर बघा मी 4 ग्लास तांदूळ भिजत टाकले आणि 2 ग्लास उडदाची डाळ भिजत टाकली। तांदळाचे निम्मे डाळ घ्यायची। मी सकाळी भिजत टाकलेले होते। आता बघा छान भिजले तांदूळ। तर आता मिक्सरच्या भांड्यात काढून आपण वाटून घेऊया। बघा अशा प्रकारे तांदूळ मी एकदम बारीक वाटून घेतले। या प्रकारे मी सगळे तांदूळ वाटून बारीक करून घेते मिक्सर मध्ये। आता आपण भिजवलेली उडदाची डाळ वाटून घेऊया। बघा अशा प्रकारे आपण उडदाची डाळ पण वाटून घेतली। आता ते तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून देऊया। बघा अशा प्रकारे आपला बॅटर तयार झालेला आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही। बघा आता आपण एकजीव करून घेतला आणि आता त्याचं झाकण ठेवून रात्रभर ठेवूया आणि उद्या सकाळी आपण याच्या इडल्या करूया। बघा आपण इडली करता रात्री तांदूळ आणि डाळ वाटून मिक्स करून ठेवलेले होते। आता बघा किती छान पीठ आला। आता इडलीच्या पिठामध्ये आपण मीठ टाकून घेऊया। आणि थोडासा किंचित सोडा टाकून घेऊ। आता ते छान प्रकारे मिक्स करून घेऊ। जेवढं तुम्ही जास्त फेटलं ना तेवढ्या इडल्या छान प्रकारे येतात। बघा आता इडलीचं भांडं ठेवूया आणि त्याच्यात आपण पाणी टाकून घेऊया। इडलीच्या भांड्याला आता आपण तेल लावून घेऊ। अशा प्रकारे आपण सगळ्या भांड्यांना तेल लावून घेऊया। इडलीच्या भांड्याला ते आपण तेल लावून घेतलेलं आहे। आता त्याचं बॅटर टाकून घेऊ। आणि आपण इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे सगळे भांडे तेल लावून बॅटर टाकून। बघा आता मी सर्व भांड्यांमध्ये बॅटर टाकून घेतलेलं आहे। आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं होऊ देऊया। पाणी उकळलेलं आहे तर लवकर होते ते। बघा 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपल्या इडल्या तयार झाल्या का आपण बघून घेऊया। बघा चिटकत नाही म्हणजे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत। आता आपण या इडल्या काढून घेऊया। इडल्या आता थंड झालेल्या आहेत। आपण अशा प्रकारे काढून घेऊया। बघा अशा प्रकारे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि छान सॉफ्ट झालेल्या आहेत। बघा